तुमचं नाक कापून टाकेल आणि 1 ते 3 आकडे मोजतात तुमचं नाक गेलेलं असेल म्हणून तुम्ही खूप रडायला बघा. 1 हात लावून बघा, 2 3 नाक कोणतरी घेऊन गेलं रडताय मोठमोठ्या रडा मोठ्याने होते नाक घेऊन गेलाय बघा. काय झालं काय झालं? नाक घेऊन गेल्यावर मोठ्याने रडता. काय झालं काय झालं सगळं काय झालं? काय झालं काय झालं काय झालं? कोण तो नाक कापून? अरे भाऊ काय झालं सांगा काय झालं? नाक कापलं. ताई काय झालं ताई काय झालं ताई काय घेऊन घे. थांबा रडू नका हे बघ धमकी बघा. अच्छा काय बडबडता काय सांगता? धमकी द्या माझं नाक झालं नाक कापलं पाहिजे. अच्छा थांबा रडू नका. नाक केवढं आणि रडताय केवढं आहे काय पाहिजे? थांबा. अरे होय देणार थांब. अरे गप. नवीन नाक देणार. थांबा रडला तर अजिबात देणार नाहीये. 1 ते 3 आकडे मोजतात. मी एक सगळ्यांना नवीन नाक देणार. नवीन थांबा. 1 थांबा रे. 1 ते 3 आकडे मोजतात. सगळ्यांना एक नवीन नाक येईल आणि 3ऱ्या आकड्याला एक नवीन नाक आल्यावर एवढा आनंद होईल की तुम्ही जाग्यावर उड्या माराल की पहिल्यापेक्षा सुंदर नाक आलेले असेल. 1 2 3 हात लावून बघा. नवीन नाक आले. काय झालं दाखवा. थांबा. अरे हो. काय आलं? बाई मगाशी गेलं तेव्हा रडत होती. आता आलं तरी रडते मला. खुश वाटतं लोकांना दाखवा नवीन नागाला. अच्छा होय आलं नशीब नाक झालं असं. अरे ग मित्र आता काय ते नाक माझ्या जागेवरती आहे. आता सरांनी दिले तरी हसतात. नाक नाहीये का? आहे. हो ताई पण गंमत का हसतात माहितीये की 12-1 वाजलाय आणि काय झालं? बापरे घरी जायला गाडी नाही म्हणून तुम्हाला आता काय करणार तर एक किनाऱ्यावर तुम्ही गेलाय. 1 पाऊल टाका होडीमध्ये. टाका एकाला एकच होडी. 1 पाऊल टाका. हा शाबास. आता होडी चालवणार कोण? वल्ली घ्या हातात. दुसरा पाय काय नको. दुसरा पाय तसाच ठेवायचा. मला जीव केवढा दुसरा पाय टाकतोय. मराठी माणूस. हा गण हे करा ते वल्ली द्या. हा शाबास.
काय गाडी चालवत काय विमान चालवत रे होडी चालवायची होडी 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 चला चल एक शबा छान 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 अरे एवढी स्पीड बोट तुम्ही चालवताय कोळीवाड्यात आलात कोळीवाड थांबा 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 समोर एक लख कोळीवाडा दिसतोय ताई कोळीवाडा दिसतोय पहा 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 अगदी मस्त सगळ्या गोष्टी पुढ्या सगळ्या व्हिडिओ कॅमेरावाला कुठे आहे चढ झालं असेल यांच्या हातात ताई आता कोळीवाड्यात आला आपण हात खाली तुमच्याकडे माझ्याकडे नको आता काय गंमत गाढ झोपी गेला आश्चर्य असं की गाढ झोपेत बघा अगदी आनंद झालाय कारण कोळीवाड्यात आलाय लख अगदी सगळीकडे अगदी मस्त लाइटिंग केलेलं आहे आठवलं अरे इथे तर आपली मैत्रीण राहते तरीच म्हणतो बघा स्टेज पुढे कसं वाकलं तुम्ही आज बे छान गड तर कोळीवाड्यात आलात कोळ्यांचं लग्न चाललंय तुम्हाला ते बोलवताय मग काय कोळ्यांसारखे कपडे तर केले पाहिजे म्हणून मुलाने काय केलं लुंगी गुंडाळली डोक्यावर रुमाल बांधल्यासारखा केलाय करा 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 कोळ्यांसारखा मुलीने पण काय केलंय मस्त अगदी कोळ्यांसारखं अगदी असं त्या पारू सारखं अगदी छान गड 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 होय 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 बस बस छान छान थांबा हे काय केलं भाऊ मला सांगा हे काय केलं धोतर घेतलं खालून वरून कोणी धोतर दिसत नाही लुंगी 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 घातली लुंगी घाल आणि काय घातलं डोक्याची डोक्यात काय टोपी वाकडी केली वाकडी केली हा आता काय तर त्यांच्या लग्नाची वरात निघाली रे मग त्या कोळ्याला लाज वाटली पाहिजे असं कोळी नृत्य बेधुंद झालं पाहिजे जाग्यावर मी 1 ते 3 आकडे मोजतात बेधुंद एक कोळी नृत्य करायचं अगदी 1 2 3 अगदी गाढ झोपेत अगदी बेधुंद एक कोळी नृत्य जाग्यावरच अगदी करायचं आहे कोळ्याला लाज वाटली पाहिजे असं कोळी नृत्य 1 2 3 Thank you.
सांगितलं होतं काय होणार कलाकार कोण फडफडत जाग्यावर तसे 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 तसंच डोळ्याच्या पापण्या बंद आहेत अगदी शरीर सावकाश मागे पुढे हेलकावे घेते अगदी ताई कसं वाटतं अगदी लग्नाच्या वराती मस्त छान 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 कसं वाटतंय ताई छान 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 मस्त अगदी छान इकडे असा पुढा करा शबा इथे नाही इथे असा उतरला होडीतलं पाय काढलाय कुठे सांगितलं थोडीतलं पाय काढायला आता काढा जावं ना आपण तिथे थोडीत एक नाचायला प्रत्येक माणसामध्ये बघा गेल्या 13 वर्षात हेच तर आम्ही गेल्या की प्रत्येक माणसामध्ये हे सुप्त गुण असतात फक्त या सुप्त गुणांची जाणीव मात्र नसतात आणि ही कला जी सादर करतो हे आपल्यातलाच एक असलेला सुप्त गुण बस त्याला ओळखलं आणि त्याला चालना दिली प्रत्येक माणसामध्ये सगळ्या म्हणून आम्ही नेहमी सांगतो जिद्द जिवंत असेल आणि जिज्ञासा जागी असेल तर माणूस स्वतःचं जग सहज निर्माण करू शकतो कारण जिद्द ही इच्छा शक्तीशी निगडीत आहे छान 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 इकडे बघा बघतच नाहीये छान त्यांचे केस म्हणजे बघून मला आठवण झाली एक शेर आठवला मग सिन्हाभाऊ बोलले होते की ये जो हसीनाओं के बाल होते हैं राग म्हणून घरच्यां जरा ये जो हसीनाओं के बाल होते हैं लड़के पटाने के जाल होते हैं अरे कितनों के खून पिए होंगे इन्होंने इसलिए उनके ओठ लाल होते हैं मत करो आंखों में भरोसा अरे मत करो आंखों में भरोसा जो नजरों से वार करते हैं क्योंकि हमने खुद अपनी आंखों से देखा है वो किसी और से प्यार करते हैं क्योंकि मैंने भी प्यार किया था बड़ी शोर के साथ मैंने भी दिल दिया था बड़ी जोर के साथ लेकिन अब मैं प्यार करूंगा बड़ी सोच के साथ क्योंकि कल उसको देखा था किसी और के साथ छान आता केस नसलेले माणसं स्वतःला भाग्यवान समजायला लागले पाठीमागे सभा गट अगदी तसंच अगदी गाढवस अरे काय झालं कोळीवाड्यातनं निघाला ताई आणि काय झालं गंमत माहितीये की जंगलामध्ये रस्ता चुकला भाऊ दिसतच नाहीये जंगलामध्ये काय करायचं काही कळत नाहीये अगदी छान 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 इकडे तिकडे बघताय शोधून शोधून रस्ता दिसतोय का बघा कुठे मराठीमध्ये एक म्हण आहे बघा करायला गेलो गणपती झाला मारुती तशी त्याला आहे ते छान होय होय शोधू नका जास्त होय इथे इथे बस बस हो हो अरे गंमत काय बघताय तर बघा अरे पायाखाली एक नागिन दिसते जाग्यावर नागिन 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 अरे नागोबा नाही नागिन दिसते नागिन नागिन अरे अरे होय अरे गप अरे गप गप अरे गप अरे थांबली नागिन थांबली आहे आणि गंमत अशी आहे की नागिन बिचारी गप्प उभी आहे आणि हेच वळवळत आहे बघा सगळं थांबा 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 एक काम करा थांबा अरे अरे थांबा थांबा थांबली 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 अरे होय हा काय या बघा नागिनीला मारतात कशा मारा होय रे गप गप अरे नको मारू अरे चावला थांब 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 अरे होय 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 काय झालं काय झालं अरे होय अरे गंमत बघा काय झाली गंमत बघा अरे होय होय अरे जीव आणि
हे बघा कसं अगदी शबाश शबाश. काय सांगताय त्या नागिनीला, काय म्हणताय? त्या वर्षी जाऊ नको तर आपण तिला काय केलं नाही तर ती आपल्याला काय करेल. अण्णा आजारे आले तिथे पण. हा आता काय बघूया. गंमत अशी झाली ती नागिन मी 1 ते 3 आकडे मोजतात स्त्रियांच्या अंगात संचारी. त्या स्त्रिया अगदी त्या नागिनीप्रमाणे अगदी सगळं असं वाटेल नागिनीचं रूप तुमच्याच अंगात संचारलंय. अगदी तो फणा अगर दोन्ही हात डोक्यावर घेतले आहेत बघा सगळ्या महिलांनी. आणि पुरुष मंडळी तयार आहेत, गारुडी झाले, हातात पुंगी घ्या सगळ्यांनी. त्या नागिनीला पकडायचंय म्हणजे पुंगी वाजवून वाजवून जोरजोरात एवढी वाजवायची आहे की नागिनीला लाज वाटली पाहिजे. एवढ्या जोरात अगदी अगदी गुडघ्यावर बसून असं पुंगी वाजवावी लागते. आणि मुली अगदी नागिनीप्रमाणे सहसा त्या नागिनीप्रमाणे अगदी खाली अगदी सळसायला लागते पूर्णपणे. कोण आहे चला छान गट पूर्ण अगदी सहसा त्या नागिनीप्रमाणे अगदी पूर्ण 1 2 तिसरा आकडा मोजताच पुंगी जोरा वाजवा जोरा. बस जोर जोरा. गंमत पहा. नागिन एवढ्या जवळ आली की पटकन दोन्ही हातात त्या नागिनीला पकडा. अगदी 1 2 3 पकडा सगळ्यांनी. एका हातात शेपटी आणि एका हातात तोंड खेचून बघा केवढी आहे. खेचा 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 काय तेल वगैरे काढलाय सगळा. नागिन तलवार नाही नागिन. आता असं वाटतं खरोखर स्वयंवर चालू आहे इथे. ताई काय करताय, काय पकडले हातात? सगळ्याकडे नागिन आले त्याच्यावर नाग आला. त्याच्यावरून असं एक मला इथे पुढे सांगेन तुम्हाला, चर्चा करू आपण. एक छान छान बाबू काय काय पकडले हातात? नागिन नागिन बघ ते काय ते बघाय. माणसाने काय चालवलंय ते